ज्या विद्यार्थ्यांना MBA या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी विशेषतः 4-5 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. शिकवणारा जो शिक्षक वर्ग आहे, किती सिनियर लोक आहेत, त्यामध्ये किती डॉक्टरेट आहेत, त्या संस्थेचं त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, नॅकचं ॲक्रिडिटेशन झालेलं आहे का, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलांचं जे प्लेसमेंट आहे हे किती पर्सेंटेज प्लेसमेंट होतं, काही वेगळे सर्टिफिकेट प्रोग्राम दिले जातात का. एखादा विद्यार्थी टॉकेटिव्ह असतो, त्याला मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, एखादा मॅथमॅटिक्स किंवा अकाउंटन्सीमध्ये हुशार असतो, फायनान्समध्ये हुशार असतो, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, लिडरशिप करण्याचं HR सारखं काम आवडत असतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, IoT आहे, या गोष्टी देखील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे. डोमेन नॉलेज, ज्या एरियामध्ये तुम्ही चाललाय, फायनान्समध्ये चाललाय का बिझनेस अनालिटिकला चाललाय का सप्लाय चेन मॅनेजमेंटला चाललाय का हॉस्पिटलला चाललाय किंवा इतर कोणत्या याच्यासाठी, त्याचं डोमेन नॉलेज तुमचं डेप्थ असलं पाहिजे, वाचन असलं पाहिजे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. CET सेलकडनं विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. MBA अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. MBA साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने मोठी असते आणि MBA मधून करिअर करून स्वतःचं स्वप्न साकारण्याची अनेकांची इच्छा असते आणि हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना योग्य कॉलेज निवडणं महत्त्वाचं असतं. आता हे कॉलेज त्यांनी कसं निवडावं, त्याच्यासाठी त्यांनी काय करायला हवं, हेच जाणून घेण्यासाठी आपण या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असणारे तज्ज्ञ डॉक्टर एकनाथ खेडकर सर यांच्याकडे आलेलो आहोत. डॉक्टर एकनाथ खेडकर सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता आहेत. अजिंक्य DY पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि उपाध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्रातील MBA MMS या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट लोहगाव येथील संस्थेचे ते संचालक आहेत. आपण आज त्यांच्याशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या प्रवेशासंदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. नमस्कार सर, आता मॅनेजमेंटचे प्रवेश सुरू होत आहेत. CET सेल तर्फे आता विद्यार्थ्यांना जे प्रेफरन्स निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी हे प्रेफरन्स निवडताना बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतात, तर ते गोंधळतात, पालकही गोंधळतात, कारण अनेक वर्षांनंतर ते डिसिजन घेतात की आपल्याला MBA करायचं आहे आणि MBA करून आपल्याला काहीतरी स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण ते कॉलेज जर चुकलं निवडताना तर त्यांच्या पूर्ण जो 3-4 वर्षाचा तो कालावधी देणार आहे तो त्यांचा वाया जाऊ शकतो. तर कॉलेज निवडताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांना MBA या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी विशेषतः 4-5 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. इन्स्टिट्यूट निवडत असताना प्रथमतः त्यांनी पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणारा जो शिक्षक वर्ग आहे तो किती कॅलिबरचा आहे, किती सिनियर लोक आहेत, त्यामध्ये किती डॉक्टरेट आहेत, हा पहिला मुद्दा त्यांनी तपासला पाहिजे. आणि हे तपासत असताना त्यांना इन्स्टिट्यूटची वेबसाईट पाहणं क्रमप्राप्त आहे. पहिलं वेबसाईटवरती गेलं पाहिजे. वेबसाईटवरती गेल्यानंतर शिक्षकांची माहिती मिळाल्यानंतर दुसरा त्यांनी भाग पाहिला पाहिजे की त्या संस्थेचं, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रतीचं आहे का. तिसरा भाग त्यांनी पाहिला पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर कोण आहे, संचालक कोण आहे, संचालक अनुभवी आहे का, समाजामध्ये त्याची प्रतिमा काय आहे, हा एक भाग पाहिला पाहिजे. मग याच्या बरोबर त्या संस्थेचं नॅकचं ॲक्रिडिटेशन झालेलं आहे का, झालेलं असेल तर त्याची ग्रेड काय आहे,
कमीत कमी ए ग्रेड किंवा त्या वरच्या लेवलची जर ग्रेड असेल तर ते 100% इन्स्टिट्यूट अति उत्तम आहे असं समजावं. त्याचबरोबर दुसरं एनबीएचं ॲक्रिडिटेशन झालेलं आहे का, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन याचं काय ॲक्रिडिटेशन झालेलं आहे का. तिसरं काही इंटरनॅशनल लेवलचं ॲक्रिडिटेशन झालेलं आहे का. तर अशा पद्धतीने ॲक्रिडिटेड केलेले जे इन्स्टिट्यूट असेल त्याच्याकडे क्वालिटी मेंटेन केलेली असते, तर तसं क्वालिटेटिव्ह इन्स्टिट्यूट आहेत का हा एक भाग जरूर तपासला पाहिजे. दुसरा भाग जो आहे त्या इन्स्टिट्यूटच्या मुलांचे अकॅडमिक रिझल्ट कसे लागत आहेत त्याची थोडीशी माहिती घेतली पाहिजे. वेबसाईटवर असते किंवा प्रत्यक्ष त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट केली पाहिजे, पाहिले पाहिजे, जागेवरती जाऊन चर्चा केली पाहिजे. आणि अकॅडमिक एक्सलन्स असेल तिथे तर अशा ठिकाणी ऍडमिशन घेण्यामध्ये काही हरकत नाही. आणि नंतरचा भाग हा पाहायला पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलांचं जे प्लेसमेंट आहे हे किती पर्सेंटेज प्लेसमेंट होतं. त्याचबरोबर किती पॅकेजेस त्या मुलांना दिले जातात, मिनिमम पॅकेज किती आहे, मॅक्झिमम पॅकेज किती आहे, ॲव्हरेज पॅकेज किती आहे. आणि त्याचबरोबर त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणते कोणते स्पेशलायझेशनचे विषय शिकवले जातात. तुमचा जो आवडीचा इंटरेस्टचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी शिकवला जातो का, त्या विद्यापीठामध्ये तो आहे का, या सर्व गोष्टी देखील तपासल्या पाहिजेत. आणि या सर्व गोष्टी तपासल्यानंतर त्या इन्स्टिट्यूटमध्ये रेग्युलर विद्यापीठाच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त काही वेगळे सर्टिफिकेट प्रोग्राम दिले जातात का, नवीन नवीन जे चेंजेस येतात, नवीन ट्रेंड्स येतात त्याबाबत काही ऍड ऑन कोर्सेस केले जातात का नवीन, की जे मुलांना ऍड ऑन कोर्सेस दिल्यामुळे, ऍड ऑन प्रोग्राम दिल्यामुळे त्यांना अपडेटेड नॉलेज असेल. इंडस्ट्रीच्या व्हिजिट होत असतात का, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे कॉन्फरन्सेस होतात का, काही HR मीट होतात का इंडस्ट्रीच्या, तर या आणि रिसर्च रिलेटेड काही काम चालतं का. तर या सर्व दृष्टीने बारकाईने पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा विद्यार्थी या सर्व दृष्टीने पाहिल अशा इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला एक जॉबची चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्याचं नॉलेज एक्सलन्स, अकॅडमिक एक्सलन्स मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर उद्योजक व्हायचं असेल तो त्याने त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाताना तिथे एंटरप्रेन्योरशिप सेल आहे का, असं उद्योजकतेवरती स्पेसिफिक काय नॉलेज दिलं जातं का, या गोष्टी देखील पाहिल्या पाहिजेत. माझ्याकडे इथे डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये आमची प्लेसमेंट 90-95% असतेच, परंतु एंटरप्रेन्योर सेल हे स्पेसिफिक काम करतं. माझ्याकडे मागच्या 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 26 मुलं मोठे उद्योजक झालेले आहेत. त्यातले काही अल्युमिनाने आम्हाला या ठिकाणी डोनेशन दिलेले आहे अल्युमिना इन्स्टिट्यूशनसाठी, अल्युमिना असोसिएशनसाठी. तर या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. या सर्व अभ्यासल्यानंतर त्या इन्स्टिट्यूटचं इन्फ्रास्ट्रक्चरचा मी सुरुवातीला उल्लेख केला. फक्त बिल्डिंग नसताना तिथे तुम्हाला ग्राउंड आहे का, चांगली ग्रीनरी आहे का, ऑडिटोरियम आहे का, कॅन्टीनची फॅसिलिटी आहे का, हॉस्टेलची फॅसिलिटी आहे का. तर या सर्व फॅसिलिटी जर असतील तर बाहेरून येणारी मुलं आहे त्यांच्यासाठी ते सोयीचं राहील. आणि म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अतिशय बारकावे पाहून मग ती इन्स्टिट्यूट निवडावी. खूप सविस्तर तुम्ही माहिती दिलीत, विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की विद्यार्थी ज्यावेळी MBA ला ऍडमिशन घेतात त्यांना एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं असतं, पण आपला मित्र सांगतोय, आपले नातेवाईक सांगतायत, त्या प्रभावाखाली येऊन मग HR करायचंय की मार्केटिंग करायचंय की आणखी काय करायचंय यामध्ये ते गोंधळून जातात. तर हा गोंधळ विद्यार्थ्यांचा उडू नये म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, काय सांगाल? हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. हा विद्यार्थ्याच्या जीवनाशी, त्याच्या करिअरशी डायरेक्ट संबंधित असा प्रश्न आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी चुकीचं स्पेशलायझेशन घेतलं आणि त्याला त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट नसेल तर त्याचं करिअर या ठिकाणी अडचणीत येऊ शकतं. म्हणून विद्यार्थ्यांनी कोणी नातेवाईक सांगतात किंवा मित्र सांगतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून तशा पद्धतीचं स्पेशलायझेशन न घेता पहिलं त्याला आतून काय वाटतंय, त्याला कशात इंटरेस्ट आहे, तर इनर सेन्स त्यांनी चेक केलं पाहिजे की मला एखादा विद्यार्थी टॉकेटिव्ह असतो, त्याला मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, एखादा मॅथमॅटिक्स किंवा अकाउंटन्सीमध्ये हुशार असतो, फायनान्समध्ये हुशार असतो, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्याला इंटरनॅशनल लेवलचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्याला अॅनालिटिकल करण्यात इंटरेस्ट आहे, बिझनेस अॅनालिटिक्स सारखा विषय असतो, एखाद्याला लीडरशिप करण्याचं HR सारखं काम आवडत असतं. तर त्या विद्यार्थ्यांनी त्याला त्याची काय अंतर्गत आवड आहे
याच्याकडे पहिलं गेलं पाहिजे, दुसऱ्याचं कोणाचं नाही ऐकता. त्या अंतर्गत आवडी बरोबरच त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये जे सिनियर प्राध्यापक आहेत त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, की त्याचं स्वतःचं नॉलेज त्या शिक्षकाला माहित असतं. स्वतःविषयी माहिती सांगितल्यानंतर काही दिवस, एक 6 महिने, वर्षभराचा काळ गेल्यानंतर, पहिल्या वर्षाचा नंतर त्यांनी स्पेशलायझेशन निवडायचे 6 महिन्यानंतर. परंतु त्यावेळेस त्यांनी शिक्षकांचा देखील सल्ला घेतला पाहिजे, त्याच्या टीचरचा सल्ला घेतला पाहिजे, की माझ्याकडे हे नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे, तर मी काय केल्यावरती माझं करिअर होईल, मला चांगली नोकरी मिळेल किंवा मी चांगला उद्योजक होईल. तर ह्या गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नक्कीच तपासल्या पाहिजेत आणि त्यानंतरच त्यांनी स्पेशलायझेशन घेतलं पाहिजे. नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. सर, आता तुम्ही सांगितलं की स्पेशलायझेशन कसं निवडावं, पण अलीकडच्या काळामध्ये जसा काळ बदलतो तशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल झालेले दिसतात. पूर्वी याच्या मार्केटिंग अशा काही गोष्टी होत्या. त्यानंतर मीडिया मॅनेजमेंट आलं, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आलं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या. तर या बदलत्या काळानुसार कुठले नवीन नवीन अभ्यासक्रम आलेत? हे फायनान्सच्या दृष्टीने पण काही गोष्टी आलेल्या आहेत. तर कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि त्या मुलांनी प्रकर्षाने त्याच्याकडे लक्ष देऊन त्या निवडण्यावरती भर द्यावा असं तुम्ही सांगू शकाल? याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये ज्या विषयाला डिमांड आहे, उदाहरणार्थ बिझनेस अॅनालिटिक्सचे मुलं अतिशय मोठ्या प्रमाणावरती लागतात. मग ते IT कंपन्यात लागतील, इतर कंपन्यांमध्ये लागतात, इंडस्ट्रीमध्ये त्याची आवश्यकता आहे, त्याच्याकडे मुलं वळली पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त फायनान्सची देखील आजच्या काळामध्ये सर्व डिजिटलायझेशन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवश्यकता असते. डिजिटल मार्केटिंग याच्यावरती देखील आवश्यकता असते. सप्लाय चेन मॅनेजमेंट इंटरनॅशनल लेवलला खूप मोठ्या प्रमाणात चालतं. आपण हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा उल्लेख केला, तो सुद्धा आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ती आवश्यकता आहे आणि त्याकडे लोक या ठिकाणी वळालेले आहेत. तर सध्या मार्केटमध्ये नवीन काय चाललेलं आहे, कोणत्या क्षेत्राला जास्त डिमांड आहे, हे देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आपल्या शिक्षकाची चर्चा करून. आणि ज्या क्षेत्राला डिमांड आहे आणि तुमचा इंटरेस्ट, या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून मग तुम्ही या ठिकाणी तो विषय निवडला पाहिजे. म्हणजे तुमचं करिअर, तुमचं आयुष्य अतिशय सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. सर, आता विद्यार्थी प्रवेश घेतील, ते पास आउट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील, पण प्लेसमेंट हा महत्वाचा भाग असतो. प्लेसमेंटच्या दृष्टीने त्यांनी स्वतः काय तयारी करायला हवी? कारण जर विद्यार्थी स्वतः तयार करतोच, पण ती संस्था जी आहे त्या संस्थेचे पण महत्वाचे कॉन्टॅक्ट्स हवेत. संस्थेचं प्लेसमेंट स्ट्रॉंग असायला हवं, तेव्हाच त्याला कुठेतरी जॉब मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही मुलांना काय सांगाल? एज्युकेशन 2 वर्षाचं पूर्ण केल्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा असतो त्या मुलाचं पूर्ण आयुष्याचं करिअर. कारण हा पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंटचा प्रोफेशनल प्रोग्राम आहे. याच्यानंतर पुढचं एज्युकेशन म्हणजे फक्त डॉक्टरेट डिग्री आहे. त्यामुळे मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट केल्यानंतर, MBA केल्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये तो एकतर जॉबला गेला पाहिजे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि हे करत असताना त्यांनी अतिशय महत्वाच्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जॉब करायचा आहे, नोकरी करायची, करिअर त्याच्यामध्ये करायचंय, तर करिअर करत असताना त्याच्या स्पेशलायझेशनमध्ये ज्यावेळेस त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यावेळेस त्यांनी ठरवलेलं आहे की इथे कंपन्या येतात, ठीक आहे, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे. परंतु ज्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला तुम्हाला बसायचंय, जेव्हा इन्स्टिट्यूट कंपनी आणते कॉलेजमध्ये किंवा आपल्याला कंपनीमध्ये पाठवते, तत्पूर्वी त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण अभ्यास त्या कंपनीचा तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला इत्थंभूत माहिती, ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यांच्याविषयी ॲडव्हान्समध्ये माहिती असली पाहिजे. हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. त्यानंतर त्या कंपनीची काय रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही या ठिकाणी तुमच्या संबंधित ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरची चर्चा केली पाहिजे, शिक्षकांची चर्चा केली पाहिजे. दुसरा एक भाग तुम्ही पाहिला पाहिजे की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या कंपन्या येतात त्या कंपन्यांशी रिलेटेड असलेलं ज्ञान या इन्स्टिट्यूटमध्ये दिलं जातं का? बऱ्याच वेळा असं असतं की ज्या कंपनीला जशी रिक्वायरमेंट आहे तशा पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्राम बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये घेतले जातात. माझ्याकडे बी घेतले जातात इथे, की त्या XYZ कंपनीला काय रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे मुलांना आधी ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे त्याला इंटरव्ह्यू अतिशय सोपी जाते, त्याला इंटरव्ह्यू अवघड जात नाही, कारण त्याला संपूर्ण त्या एरियाविषयी माहिती असते.
म्हणून ट्रेनिंग प्रोग्राम 100% विद्यार्थ्यांनी संबंधित कंपन्यांच्या बाबतीत केले पाहिजे. फक्त एक ट्रेनिंग केलं म्हणजे चालणार नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्या कंपन्या असतील 5-10 कंपन्या, ते 5-10 ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही त्या इन्स्टिट्यूटमध्ये अटेंड केले पाहिजे आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः घेतली पाहिजे आणि स्वतः करणं गरजेचं आहे. स्वतः करणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी सिलेबसच्या व्यतिरिक्त मी सुरुवातीला सांगितलं की काही सर्टिफिकेट प्रोग्राम तुम्ही केले पाहिजेत. मग ते इन्स्टिट्यूटमध्ये असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, नसतील तर बाहेर केले पाहिजेत. तुमच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त ऍड ऑन प्रोग्राम केले पाहिजेत. आणि लेटेस्ट सध्या काय चाललेलं आहे, लेटेस्ट ट्रेंड काय आहे, नवीन काय आलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये, सिलेबसमध्ये कधी कधी शक्यता अशी आहे की 2-3 वर्ष सिलेबस बदली होत नाही आणि मग जुन्या गोष्टी शिकल्या जातात. परंतु जुन्या गोष्टींच्या बरोबर नवीन काय आलेलं आहे मार्केटमध्ये, उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, IoT आहे, या गोष्टी देखील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत, कारण याची आवश्यकता आहे. मग या गोष्टीच्या विषयी तुम्ही सर्टिफिकेट प्रोग्राम केले, ऍड ऑन प्रोग्राम केले, त्याचं नॉलेज एक्स्ट्रा घेतलं, तुमच्या शिक्षकाकडून नॉलेज घेतलं, तर तुम्हाला अतिशय सोपं या ठिकाणी प्लेसमेंट होईल आणि प्लेसमेंट तुम्हाला 100% मिळेल याची या ठिकाणी मला खात्री आहे. पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे काही स्किल तुम्ही डेव्हलप केले पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला असं सुरुवातीला वाटलं की माझी इंग्लिश लँग्वेज चांगली नाही किंवा इतर लँग्वेज चांगली नाही किंवा फॉरेन एखादी लँग्वेज शिकली असेल चांगली नाही, तर ती लँग्वेज चांगली करण्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, कम्युनिकेशन स्किल वाढवलं पाहिजे, अतिशय महत्वाचं आहे. लिडरशिप स्किल तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे, कारण तुम्ही मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहे. आणि तुमचा ॲटिट्यूड अतिशय चांगला असला पाहिजे. इंडस्ट्री ॲटिट्यूड पाहते. तुम्हाला किती पर्सेंटेज मार्क मिळाले, एखाद्याला 90% मार्क मिळाले आणि 60% वाला सिलेक्ट होतो, कारण त्याचा ॲटिट्यूड कसा आहे हा पाहिलं पाहिजे. आणि डोमेन नॉलेज, ज्या एरियामध्ये तुम्ही चाललाय, फायनान्समध्ये चाललाय का बिझनेस अनालिटिकला चाललाय का सप्लाय चेन मॅनेजमेंटला चाललाय का हॉस्पिटलला चाललाय किंवा इतर कोणत्या याच्यासाठी, त्याचं डोमेन नॉलेज तुमचं डेप्थ असलं पाहिजे, वाचन असलं पाहिजे. म्हणून इन्स्टिट्यूटला तुम्ही रेग्युलर आलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, दिवस रात्र 2 वर्ष घालवले पाहिजे. नुसते या ठिकाणी पास होऊन चालत नाही. असे अभ्यास करून, पुस्तकात अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकता, परंतु त्यापेक्षा तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज किती आलेलं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, समोरच्यावरती छाप पडली पाहिजे पर्सनॅलिटीची, या बारीक सारीक गोष्टींचं तुम्ही या ठिकाणी जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं प्लेसमेंट मिळेल. आणि एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे समजा अशी गोष्ट जर असेल, तर तो उद्योग सुरू करताना त्यांनी एवढा मोठा अभ्यास केला पाहिजे, त्या उद्योगाशी रिलेटेड असलेले जे मोठे मोठे उद्योजक आहेत त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे, अशा बऱ्याचशा इंडस्ट्रीला व्हिजिट दिली पाहिजे. त्यासाठी लागणारा फायनान्स, त्यासाठी लागणारी जागा, त्यासाठी लागणारं बाकीच्या रॉ मटेरियल, आणि मग मी कर्ज काढून कशा पद्धतीने हा युनिट स्लोली ऍट ए टाइम तुम्ही 100 कोटीचं कर्ज काढून करू शकत नाही. पण सुरुवातीला एक 5 कोटीचं काढलं, 10 कोटीचं काढलं, असं करत करत तुम्ही मोठा उद्योजक सुद्धा होऊ शकता. आणि त्यासाठी 2 वर्ष त्या दृष्टीने, त्या अँगलने तुम्ही पाहिलं पाहिजे. असे विद्यार्थी उद्योजक सुद्धा होतात आणि तुम्ही जॉब क्रिएटर होऊ शकता जॉब घेण्यापेक्षा. तर अशा पद्धतीने मला वाटतं मुलांना प्लेसमेंट किंवा एंटरप्रेन्योरशिप दोन्ही चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे, खूप अतिशय मेहनतपूर्वक लक्ष देऊन काम केलं पाहिजे. सर, एक महत्वाचा प्रश्न असा की विद्यार्थी MBA ला प्रवेश घ्यायचा असतो, त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असतं, ग्रॅज्युएशन हे घराजवळ एखाद्या कॉलेजमध्ये केलेलं असतं. मग त्यांना वाटतं की आपण MBA सुद्धा घराजवळच कुठल्या तरी एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये करावं, पण त्याला CET ला मिळालेले जे मार्क्स असतात त्या मार्क्सवरती त्याला घराजवळचं चांगलं कॉलेज मिळेलच असं होत नाही. तर असं ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न निर्माण होतो, घराजवळ घ्यावं की लांब घ्यावं, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? माझं याच्यामध्ये असं या ठिकाणी मत आहे की विद्यार्थ्यांनी आजच्या काळामध्ये कुठेतरी बाउंड्री सोडून बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे घराजवळच नाही तर घराजवळून आपल्या जिल्ह्यात गेलं पाहिजे, जिल्ह्यातून राज्यात गेले पाहिजे, राज्यातून देशात गेले पाहिजे, देशातून जगात गेले पाहिजे. शिक्षणाला बाउंड्री नाहीये. तुमची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही डिसिजन घेतले पाहिजे. आणि जेणेकरून चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन कसे मिळेल, तिथं माझं करिअर कसं होईल, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे. समजा घराच्या जवळ एखादी खेड्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे, घराच्या जवळ त्याला ऍडमिशन घ्यायचे आणि त्यांनी घेतलं, तिथे शिक्षक नाही, अशी कधी कधी खेड्यामध्ये परिस्थिती असते, किंवा प्लेसमेंटचे इश्यू असतात. आणि मग
याचा परिणाम असा होतो की त्याचा अकॅडमिक एक्सलन्स होत नाही, ज्ञान वाढत नाही, त्याचबरोबर त्याला चांगली प्लेसमेंट मिळत नाही आणि मग त्याच्या करिअरचा प्रॉब्लेम होतो आणि मग तसाच तो खेड्यामध्ये राहतो, त्याला शहरामध्ये आल्यावरती पुढे काय करता येत नाही. अशी देखील परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते की ज्याला तो हुशार आहे, ज्या मुलाला फर्स्ट क्लास मिळालेला आहे, इव्हन सेकंड क्लास जरी असला तरी प्रॉब्लेम नाही, परंतु ज्याची शिकण्याची तयारी आहे त्यांनी कुठेतरी जागा सोडली पाहिजे. आणि जेव्हा माणूस या ठिकाणी विद्यार्थी बाहेर जातो तेव्हा त्याची नजर ओपन होते आणि नजर ओपन झाल्यावरती त्याने मेहनत जर केली दिवस रात्र तर नक्कीच या ठिकाणी जरी त्याला कमी मार्क असले सुरुवातीला आणि ऍडमिशन मिळालं त्याला, बऱ्याच वेळा या ठिकाणी जागा असतात अनेक ठिकाणी, असं काही नाही की ऍडमिशन मिळत नाही. ऍडमिशन या ठिकाणी अनेक ठिकाणी त्याला मिळू शकतं, परंतु अशा ठिकाणी जर तो गेला तर नक्कीच मला वाटतं की त्याचं करिअर खूप चांगलं होईल. आणि पहिलं त्यांनी चॉईस दिलं पाहिजे की चांगल्या कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट आहे, ए लेवलच्या इन्स्टिट्यूट, मग बी लेवलच्या इन्स्टिट्यूट, सी लेवलच्या इन्स्टिट्यूट, काही इंटरनॅशनल स्टँडर्ड लेवलला जायचं. तर त्यांनी ठरवलं पाहिजे की त्याच्या कुवतीप्रमाणे आणि त्याच्या ज्ञानाप्रमाणे की मी या ठिकाणी जाऊ शकतो आणि आज ज्या लेवलला मी आहे त्याच्यापेक्षा 10 पट लेवलने मी पुढे जाऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी हा डिसिजन घेतला तर त्यांच्यासाठी चांगला आहे. ओके. सर, आता तुम्ही विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. पण सर, आणखी एक गोष्ट विद्यार्थ्यांना सोडून इतर शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत विचारायची. आम्हीचे तुम्ही अध्यक्ष आहात. संघटना म्हणून ज्यावेळी तुम्ही काम करता त्यावेळी संस्थांचे काही प्रश्न असतात की ते शासन स्तरावर, सीईटी स्तरावर किंवा डीटीच्या स्तरावर प्रलंबित असतात, ते सुटावेत अशी अपेक्षा असते. असे काही प्रश्न आत्ता सध्या आहेत का, की सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि त्या दृष्टीने काही तुमचे प्रयत्न चालू आहेत का? आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये असा कोणताही प्रश्न आमच्या समोर नाही, संस्थांच्या समोर. सीईटी सेल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. ऍडमिशन यावर्षी देखील असं वाटलं होतं की 31 ऑगस्ट पर्यंत होतील, तरी सुद्धा 4 राऊंड आल्यामुळे 13 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन संपतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आमची टर्म लेट होणार नाही, त्यामुळे कोणताही प्रलंबित प्रश्न नाही. 2015चा वगैरे जो काळ होता त्यावेळेस आम्ही तर्फे सीईटी घ्यायचं, तर त्यावेळेस काही प्रश्न होते, त्यावेळेस आम्ही सीईटीच्या संबंधित ऑफिसमध्ये जाऊन ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. 2-3 वर्ष आम्ही तसे पद्धतीने सीईटी सुद्धा घेतली. आणि त्यानंतर काही कायद्याच्या अडचणीमुळे सर्व ज्या स्टेट असोसिएशन आहे त्यांची सीईटी या ठिकाणी थांबलेली आहे, कारण युनिव्हर्सिटीच्या ऍक्टमध्ये ती प्रोव्हिजन नसल्यामुळे ती थांबलेली आहे. पण तत्पूर्वी 10 वर्ष आम्ही तशी सीईटी घेऊन या ठिकाणी अनेक संस्थांना मदत केली. तरी सुद्धा कोणत्याही आमच्या संस्थेचा एखादी कोणाची अडचण असेल, जे आमचे मेंबर आहेत, महाराष्ट्रातले सर्व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन मेंबर आहेत, अडचण असेल आमच्यापर्यंत तो विषय आला, तो सरकार पातळीवरती मग डीटी असेल, FRA असेल किंवा ARA असेल किंवा गव्हर्नमेंट पातळीवरती असेल, या ठिकाणी आम्ही घेऊन जात असतो. आवश्यकता वाटली तर या ठिकाणी त्यासाठी जे काही प्रयत्न करायचे, जे काही कायदेशीर असेल या ठिकाणी ती मदत या संस्थांना नक्कीच आम्ही करत असतोय आणि करतोय. ओके. धन्यवाद सर, तुम्ही एज वार्ताशी संवाद साधलात आणि विद्यार्थ्यांशी निगडीत असणारे महत्त्वाचे प्रश्न त्यांची उत्तरे दिलीत. निश्चितच विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू.